महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींच्या सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। तर मे महिना पूर्ण संपून गेला तरीसुद्धा 11वा हप्ता वाटप झालेला नाही आहे आणि लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे। कुठेही जे योजना आहे ती बंद पडली नाही असे खूप सारे मेसेज येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, ही योजना बंद झालेली नाही आहे। आता तुम्हाला मे प्लस जून असे 2 महिन्याचे एकत्र पैसे मिळणार आहे। 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे। तर त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आजचा शेअर करायचा आहे। तर सरकारी जे कर्मचारी जे महिला होते त्यांनी पण गैरफायदेशीर या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर त्यांचासुद्धा पत्ता कट झालेला आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही देखील होणार आहे। तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जे लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी कर्मचारी जे महिला होते त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यांचा आकडा 2000 पेक्षाही वरती आहे। तर राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ काही सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। तर सरकारी नोकरीतून गेले कुठे पगार घेत असताना लाडकी बहीण 1500 रुपये घेतले। सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे। तर या सरकारी महिला कर्मचारीवर कार्यवाहीची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे। या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जे हे सरकारी कर्मचारी महिला जे होते त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतला आहे आणि त्यासाठी कुठे ना कुठे डिले होत आहे आपला जो हप्ता देण्यासाठी, म्हणून टाईम लागत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। ते लाडकी बहीण योजनेत मोठं भविष्य केलं। फडणवीस म्हटले की लाडकी बहीण योजनेत निकषात न बसलेल्या काही जे महिला आहे अर्ज करून लाभ घेतला आहे। आता सरकारकडून चौकशी करून जे लोक अशा पद्धतीने सापडले आहे तर त्यांची नावं कमी केली जात आहे, प्लस त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा करणार आहे असं सुद्धा म्हटलं आहे। तर लाडकी बहीण योजनेत त्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं जात आहे असं अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे। तर अशा महिलांनी खरं लाभ घ्यायला नको होता, कारण आता त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे आणि क्रॉस व्हेरिफिकेशन तर स्टार्टच आहे। किती महिलांचा पत्ता कट झालेला आहे, जे निकषात बसत नाही, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, जे सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेतला आहे, ज्यांचे जे इन्कम आहे 2.5 लाखापेक्षाही जास्त उत्पादन आहे, तर त्यांना सुद्धा ह्या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे। म्हणून जे मे महिन्याचा हप्ता आहे म्हणून डिले होत आहे। तर ह्या कारणामुळे मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला नाही। तर सरकारने सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला मे प्लस जून असे 2 महिन्याचे हप्ते एकत्र देऊ। तर इथे अदितीताई तटकरे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की लाभार्थ्यांची पातळी ही कोणत्याही योजनेचा अंमलबजावणी सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंमलबजावणीत ही प्रक्रिया राबवली जात आहे। या प्रक्रियेत सेवार्थमध्ये जवळपास 2 लाख अर्जाची पातळी केल्यानंतर 2289 सरकारी कर्मचारी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नाव वगळण्यात त्यांचं आलेलं आहे, कारण ते जे सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेतला आहे म्हणून त्यांचे नावं वगळण्यात आलेले आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ योग्य लाभार्थींना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्ज आहे त्याची पातळी ही नियमितप्रमाणे चालणारी प्रक्रिया असणार आहे। तर ह्या योजनेमध्ये जे महिला फसवून जे योजनेचा लाभ घेत होते ते आता त्यांचा हळूहळू गेम होणार आहे। म्हणून लाडक्या बहिणींनो, अजूनसुद्धा तुम्ही निकषात बसत नाही, योजनेचा लाभ घेत आहे, तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ नको असेल किंवा तुम्ही आता समोरून सरेंडर करणार असेल तर माझी लाडकी बहीण योजने जे साईट आहे त्यावर तुम्ही जा आणि तिथेच जाऊन ह्या योजना आम्हाला नको तसं तुम्ही एक ऑप्शनसुद्धा दिलेले आहे, ते ऑप्शन क्लिक करून या योजनेचा लाभपासून तुम्ही वंचित राहू शकता, म्हणजे लाभ घेऊ नाही शकत। अशा प्रकारे तुम्ही करू शकता।
तर पुढे जे कार्यवाही होणार आहे ती खूप कडक कार्यवाही आहे. म्हणून तुम्हाला ह्या योजनेचा एक दुसरासुद्धा ऑप्शन मी दिलेला आहे. तर सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाव नोंदणी केल्याबाबत जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान लक्षात आले आहे की तेव्हापासून अशा व्यक्तीला कोणतेही लाभ वितरित करण्यात आले नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ योग्य लाभार्थींना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी जे अर्ज वगैरे केलेले आहे आणि लाडक्या बहिणींचे जे खोट्या पद्धतीने लाभ घेत आहे तर तशा महिलांचा आता हळूहळू पत्ता कट होणार आहे. तर ह्या कारणामुळे जे मे महिन्याचा हप्ता होता तो डिले होत आहे. आता हे सगळं क्रॉस व्हेरिफिकेशन स्टार्टच राहणार आहे. तर त्यासाठी आता सरकारने पण एक तारीख फिक्स करायला पाहिजे. अमुक तारीख आम्ही देऊ की ह्या तारखेला लाडक्या बहिणींचं खात्यामध्ये पैसे येईल, तर तशी एक तारीख फिक्स करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर. आणि आतापर्यंत 10 हप्ते कोणाकोणाला मिळालेले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. तर तारीखसुद्धा सांगा की ह्या तारखेला आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले पाहिजे. तर ते आपण सरकारपर्यंत पोचवायचं काम तुम्ही करा. जास्तीत जास्त शेअर करशाल. व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आला का बरोबर सरकारकडे आपला व्हिडिओ पोचतोय. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ज्या महिला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करीत नाही तर त्यांना विनंती आहे की आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.